समीकरणाचं काय मग पुढे त्याच्याबद्दल तरी सांगा आम्हाला. परत मी स्पेक्युलेशन नाही करणार. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे ठरवणार आणि नक्कीच तुम्हाला माहिती पडणार. तर ह्याच्यावरती मला काय स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचं. मला फक्त हे सांगायचंय की आज स्पेक्युलेशन न करता हे बघा की स्पेक्युलेशन नको, पण जर आता बघा शायनाजी उद्या 11 वाजता ते याबद्दल पत्रकार परिषद घेणार आहेत, माहिती देणार आहेत असं बच्चू कडूंनी म्हणलंय. समजा त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर तुमच्या पक्षातल्या लोकांवरती अन्याय नाहीये का, तुम्हाला काय वाटतं? नाही, आमचे नेतृत्व ठरवणार. बघा एक विनेबिलिटी पण असतो. तुम्ही विधान परिषद किंवा राज्यसभामध्ये किती कॉम्बिनेशन आहे, तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, 2029चं जे प्लॅनिंग आहे ते काय समीकरण आहे, ते एक रणनीती असतो आणि ते टेलिव्हिजन चॅनल्स वरती चर्चा नाही होत. ते बिहाइंड द सीन्सच नेतृत्व आणि ते नेतृत्वावरती आम्हाला विश्वास आहे. बर बर. किशोरीताई, खरं तर तुम्ही आज तुमच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्याच खुर्चीमध्ये पालिकेच्या बसलेला दिसताय. तुमचा ओव्हरटाईम चालू आहे असं दिसतंय, पण आता जे म्हणाल्या शायना एनसी त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, ओव्हरटाईम नाही, बजेट चालू आहे. बर बर. बजेट चालू आहे आणि ज्या वेळेला उद्धवजींबद्दलचा विषय आहे म्हणून मी थोडंसं बजेटमधनं बाहेर येऊन तुमच्याशी बोलते आहे. आज महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच महिला विरोधी पक्ष नेता महिला झाली, महिला महापौर आहेत. उलट आमचं म्हणणं होतं सभागृह नेता पण महिला पाहिजे, पण ठीक आहे, ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचं समीकरण. गटनेता पण पुरुषच आहे इतर. बर. शायना एनसी ज्या आत्ता जितक्या समजदारपणे बोलतायत, जर राज्यसभेमध्ये म्हणजे आत्ता ज्या काही आमच्या पक्षात असं म्हणता येणार नाही कॉम्पिटिशन, म्हणजे आमचे विरोधी पक्ष नेते दानवे यांनी सुद्धा तेच सांगितलंय की खरं म्हणजे उद्धवजीच गेले पाहिजे. प्रत्येकाचं म्हणणं मला मिळालं पाहिजे. आमच्याकडे त्यापेक्षा जरा वेगळं आहे की उद्धवजी जाऊ दे त्या याच्यामध्ये विधान परिषद आमदार म्हणून, आणि संख्येनुसार जो एक बसायला पाहिजे ते महाविकास आघाडीमध्ये बसतंय. त्यामुळे अजून कोणी जर ते डावपेच खेळून टाकले तर असं पण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना ज्या पद्धतीने पूर्णतः संपवायचीच अशी सुपारी बऱ्याच जणांनी घेतली, पण बऱ्याच ठिकाणी थोडंसं विषयांतर होत आहे. मी तुम्हाला पुन्हा विषयाकडे घेऊन येते. कमेंट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला असं म्हणेन की आता सुद्धा काही कमेंट्स अशा आलेल्या होत्या की सर्वसामान्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि शिंदेच्या शिवसेनेने त्या बाबतीमध्ये करून दाखवलेलं आहे की राज्यसभेवरती एक सामान्य व्यक्ती आता खासदार झालेली आहे. मग या पातळीवरती वेगळा काही विचार कधी ठाकरेंची शिवसेना करणार आहे का किंवा करते का? नाही नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने मी सांगताय की माननीय सन्माननीय शिंदे साहेबांनी की सामान्य, मुळात तिला सामान्य म्हणण्याचं असामान्य होती म्हणून दिलं ना. इतक्या भाषा येतात, एवढं आहे, जास्तीत जास्त उद्धवजींवर कोण बोलेल तडाखेनी त्यांना दिली. हीच तर कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे यावेळेला तसं न करणं हे कुठेतरी धोक्याचं ठरू शकतं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. नाही नाही, आम्ही ज्या उंबरठ्यावर आहोत त्या उंबरठ्यावर आम्हाला जर आणि तरचे विचार करावाच लागेल. त्यामुळे बाहेरून काय आवाज येतोय आणि आतून पक्षाचा आवाज काय आहे याला बघावंच लागतं आणि ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे तो कानोसा घेऊनच ते ठरवतील. बर. परंतु तुम्हाला या बाबतीमध्ये काय सांगू शकाल की त्यांची इच्छा नाहीये किंवा ते उत्सुक नाही आहेत विधान परिषद पुन्हा एकदा लढवण्यासाठी, अशा पद्धतीच्या बातम्या का येत आहेत, त्याच्या मागे नेमकं कारण काय किशोरीताई? बातम्या देतं कोण हा पण प्रश्न आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळेला बातम्या आल्या म्हणजेच त्या सगळ्या खऱ्या आहेत असं पण नाही होत ना. या काही बातम्या मुद्दाम दिल्या पण जातात म्हणजे वेगळ्या पायांच्याकडनं. त्यामुळे मला वाटतं स्पष्ट पिक्चर हा आपल्याला अगदी खूप कमी दिवस राहिलेले आहेत तो कळेल. पण कारण नसताना
ज्या गोष्टींनी सगळ्या बाजूनी नरेटिव्ह पसरवायचं आणि संख्याबळ जास्त आहे आणि त्या संख्याबळाच्या जोरावर दुसरा उमेदवार म्हणजे अधिकचा देऊन प्रॉब्लेम घ्यायचा, तर आता ज्याची त्याची इच्छा. बरं, इतकं सगळं घडलंय किशोरी ताई, याच्या मागे कुठेतरी असं वाटतंय का की एरवी खरं तर लागणार. हा, महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांची 3 वेगवेगळी मतं असतात, 3 वेगवेगळ्या दिशांना तोंड असतात, परंतु यावेळेला एकमताने उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं. याच्या मागे काहीतरी महाविकास आघाडीचा इतर पक्षांचा काही वेगळा हेतू आहे, असं कुठे काहीतरी वाटतंय का? नाही नाही,